नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जी पण आपलं जसंच तुमचं नीटचं पेपर झालं, तसंच आपण विविध प्रकारचे सगळ्या कॉलेजेसचे कॅटेगरी वाईज कट ऑफ त्याच्यासोबतच तुम्ही बघू शकत असाल इथं महाराष्ट्र प्रायव्हेट BHMS कॉलेजेस रिव्ह्यू डिटेल, महाराष्ट्र गव्हर्नमेंट MBBS कॉलेज डिटेल रिव्ह्यू. ठीक आहे. त्याच्यासोबतच जेवढे पण महाराष्ट्रामध्ये कॉलेज आहेत तेवढे सगळ्याचे कॉलेजेसचे रिव्ह्यू, त्याच्यासोबत त्यांचे कट ऑफ, त्याची कॅटेगरी वाईज कट ऑफ आणि त्याची फीस किती आहे कॅटेगरी वाईज, ते सगळं काही आपण नव्या सिऱ्याने अपलोड करण्यात येणार आहे या चॅनलवरती. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळे अपडेट भेटत राहतील. आणि काउन्सिलिंग प्रोसेस ही किती किचकट असते, नीट UG 2026 ची किंवा नीट UGची काउन्सिलिंग किती किचकट असते हे तुम्हाला माहीतच असेल. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण या व्हिडिओमध्ये NTA कडून एक अत्यंत महत्त्वाची सूचना तुमच्यासाठी आलेली आहे आणि ती सूचना म्हणजे जी पण आपली रिनीट होणार होती, तर रिलीज ऑफ ॲडमिट कार्ड फॉर द कॅन्डिडेट ऑफ नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट UG शेड्यूल ऑन 21 जून 2026 म्हणजे 21 जून 2026 रोजी जी पण परीक्षा होणार होती त्याचं काय आलेलं आहे, तर आपण इथं बघू शकत असाल की त्याचं ॲडमिट कार्ड रिलीज करण्यात आलेलं आहे. तर नीट UG 2026 री एक्झामिनेशन 14 जून 2026 रोजी रिलीज करण्यात आलेलं आहे. तर इथं क्लिक करून तुम्ही काय करू शकता, जे पण तुमचं आपलं रजिस्ट्रेशन ॲडमिट कार्ड आहे ते काय करू शकतात, डाउनलोड करू शकतात. ठीक आहे. आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथं काय करायचं आहे, इथं तुम्हाला लिंक भेटत असेल बघा. ठीक आहे. हे बघा, ॲडमिट कार्ड री एक्झामिनेशन. ठीक आहे. तर इथं तुम्हाला काय-काय भरायचं आहे ते बघून घ्या तुम्ही एकदा. तर इथं तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर भरायचा असेल त्याच्यासोबतच बघून घेऊया आपण एकदा. ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड तुमचं टाकायचं आहे. जे पण पासवर्ड आणि सिक्युरिटी पिन टाकायचं आहे. तुम्हाला ते जे पण ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करता येईल. ठीक आहे. आता इथं काय-काय सांगितलेलं आहे, तर हीच इन्फॉर्मेशन इथं देण्यात आलेली आहे. तर जेवढ्या लवकर झालं तेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या काय डाउनलोड करून घ्या, ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्या. त्याच्यासोबतच ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर तुमचं सेंटर कोणतं आलेलं आहे ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. जेणेकरून तुम्हाला ते सविस्तरपणे तुम्हाला काही पण काय होणार नाही, कशाची प्रॉब्लेम होणार नाही. त्याची दक्षता घेऊन घ्या, की सेंटर कुठं आलेलं आहे, काय आलेलं आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती ॲडमिट कार्डवरती असते. तर ते तुम्ही नक्कीच बघून घ्या. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ही नोटीस समजली असेल. 14 जून 2026 म्हणजे आजच नोटीस आलेली आहे. तर हे तुम्हाला नक्कीच माहिती पडली असेल. सो विशिंग यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.